नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या शेतकरी मित्रांनो. मी आपणाला जे काही नवीन जे काही व्हिडिओ सादर करतो आहे त्याच्यामध्ये पशुवैद्यकीय क्षेत्राचाच हा महत्त्वाचा भाग आणि त्याच्याशी निगडीत अशी माहिती ही आपणास पुरवत आहे. मित्रांनो, मी कालच्या भागामध्ये आपणाला पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांचे संपर्क नंबर तुमच्या जवळ असायलाच हवेत किंवा तुम्ही मागून घ्यायला हवेत याबद्दल बोललेलो आहे. खरोखर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जनावरांच्या बाबत गैरसुविधा या खूप मोठ्या आहेत आणि या प्रत्येक पशुमालकांच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलेल्या आहेत. तरीसुद्धा आपला शेतकरी हा गप्पच आहे. आता या गैरसुविधा कोणत्या? तर तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी मोठमोठे हॉस्पिटल्स उभी केलेली आहेत, सगळ्यांना ते ज्ञात आहे. परंतु खरं काम हे ग्रामीण भागामध्ये आता फिरलेलं आहे आणि ग्रामीण भाग हाच या पशुसेवेपासून वंचित राहिलेला आहे. मित्रांनो, तुम्ही शहरी भागामध्ये किंवा तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत अशा ठिकाणी या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना फक्त कुत्री, मांजरं आणि फार तर मोठमोठे ऑपरेशन्स एवढीच कामं शिल्लक राहिलीत. जनावरांचं वंधत्व, त्यांची गर्भतपासणी, जनावरांचे आजारांची कारणं, त्याच्यावरच्या लसीकरणी यातील काही भाग हा त्यांच्याकडून म्हणजे विशेषतः लसीकरणाचा भाग एक वेळच्या वेळी पूर्ण केला जातो. परंतु हे लसीकरण वेळेत नाही झालं तर असे काही साथीचे आजार भयानक असे पसरत असतात आणि त्याला खरे तर हे शासकीय अधिकारीच किंवा शासकीय यंत्रणा जबाबदार असते. मी 2019मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आमच्या कराड तालुक्यामध्ये पहिल्यांदा लंपीसारख्या आजाराची केसेस माझ्या लक्षात आल्या. त्या मी शासकीय डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्याच्यानंतर या आजारानं आपल्या पाळंमुळं इतकी रुजवली की हाच आजार संपूर्ण महाराष्ट्रावर पसरला. मित्रांनो, याच्यामध्ये दुर्दैवाची बाब अशी की याच्यावर आज अखेर कोणत्याही प्रकारचे लसीचं संशोधन झालं नाही, ते केलं गेलं नाही आणि हा आजारही कंट्रोलमध्ये आला नाही. खरं तर आजार वातावरणानुसार थोडासा त्याचं प्रादुर्भाव कमी झाला, परंतु त्याचं समूळ उच्चाटन असं महाराष्ट्रातून तरी झालेलं नाही. याचं कारण असं आहे किंवा याच्यामधला माझा महत्त्वाचा पहिला प्रश्न असा आहे की असा भयानक आजार महाराष्ट्रामध्ये आलाच कसा? तो आपल्या राज्यातील आजार आहे का? असेल तर त्याची इथंच थोपवणूक का झाली नाही? दुसरी गोष्ट, हा आजार जर बाहेरच्या राज्यातील असेल तर बाहेरच्या राज्यातून आपल्या राज्यामध्ये हा आजार आलाच कसा? म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणा आपल्या सीमेच्या ठिकाणी राबवायला हव्यात त्या यंत्रणा कमजोर आहेत किंवा कमजोर होत्या, म्हणून असे साथीचे आजार आपल्या राज्यामध्ये ट्रान्सफर झाले. मित्रांनो, अशा एक याबाबत तुम्हाला एक साधं एक उदाहरण देतो. आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक सीमेवरती आपलं सैन्य तैनात असते, ज्याच्यामध्ये तज्ज्ञ असे कमांडोज किंवा मिलिटरीमन किंवा सर्व प्रकारचे अधिकारी किंवा सर्व प्रकारच्या यंत्रणा उभ्या असतात. तशाच यंत्रणा आपल्या राज्यावर जर महाराष्ट्रामध्ये जर काही असं एखाद्या सांसर्गिक आजाराचं आक्रमण होत असेल तर ते रोखण्यासाठी पशुवैद्यकांची फळी प्रत्येक राज्याच्या सीमेवरती असते आणि ती असायलाच हवी. मग असेल तर असे आजार आपल्या राज्यामध्ये आले कसे? आणि जर फळी नसेलच तर आपल्या राज्यामध्ये असे आजार का येऊ नयेत? याचा अर्थ आपल्या राज्यामध्ये अशी काही जागरूक यंत्रणा शिल्लक राहिलेली नाही. हे सर्व अधिकारी वर्ग कामापुरते आणि पगारापुरतेच राहिलेले आहेत आणि यांच्यावरचा अंकुश
कोणाचंही राहिले नाही. आणि विशेष करून याच्यामध्ये सर्वस्वी शासनच जबाबदार आहे. खरं तर हे कामच शासनाचं आहे. खालच्या लेवलला काय केलं जातं, काय पाहिलं जातं, या गोष्टीच विचारात घेतल्या जात नाहीत. आणि शासन फक्त त्यांना वेळच्या वेळी पगार दिला पोचतो किंवा नाही, किंवा मिळाला किंवा नाही, या गोष्टीचीच फक्त शहानिशा होते. अन्यथा यांच्या कामाचा लेखाजोखा हा घेतला जात नाही. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मित्रांनो, अशा मोठमोठ्या पदव्या घेतलेल्या अधिकाऱ्यांना त्या पद्धतीचे पगार असायलाच हवेत. ते पगार एवढे मोठे का, कशासाठी, कमी का करू नयेत असंही मी म्हणणार नाही. परंतु दुसऱ्या बाजूनं माझं असं मत आहे की त्या पगाराच्या पट्टीमध्ये त्यांच्याकडून शासनानं कामसुद्धा करून घ्यायला पाहिजे. जर त्या पद्धतीचं काम होत नसेल, शासनाच्या तिजोरीमधील कामाचा जो काही भाग आहे तो जर जमा होत नसेल, तर मग असा पगार, असं वेतन शासन अशा लोकांच्या डोक्यावरती खर्च का करतं, हा प्रश्न आहे. खरं तर या ठिकाणी शासनालाच पहिल्यांदा हा जाब विचारायचा आहे की तुम्ही अशा काही पशुवैद्यकांच्या नेमणुका केलेत, यांच्यावर तुमचा अंकुश नाही आणि तो तुम्ही अंकुश ठेवण्यासाठी तुम्हाला वेळ नाही की तुम्हाला त्याची गरज नाही, हा एक प्रश्न झाला. दुसरी बाजू जर पाहिली तर पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये खाजगी पशुवैद्यकांचा एक फार मोठा विस्तार झालेला दिसून येतो आणि खाजगी पशुवैद्यकांची निर्मिती व्हायला सुद्धा कारणीभूत हे शासनच आहे. शासनाच्या काही भूमिकेंच्यामुळं आपण कोणत्या प्रकारची मुलं शिकवून सोडत आहोत, कोणत्या संस्थांना शासन मान्यता देत आहोत, त्या संस्था नेमकं कशा प्रकारचं शिकवलं जातं, संस्थेकडून शिकलेले विद्यार्थी पुढं काय करतात आणि त्यांच्याकडून होणारं जे कार्य आहे ते कशा स्वरूपाचं आहे, इथं कुठेही शासनाची यंत्रणा लक्ष ठेवताना दिसून येत नाही. आणि साहजिकच मित्रांनो, तुमच्या आमच्यापर्यंत, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यापर्यंत, गरजू लोकांच्यापर्यंत तज्ज्ञ पशुवैद्यक न पोचता थोडंसं अपूर्व ज्ञान घेतलेले, ज्यांना परिपूर्णता नाही, ज्यांच्यामध्ये अभ्यासाचं आकलन जास्त स्वरूपाचं नाही, अशा पशुवैद्यकांना आपण आपल्या घरी बोलवून आपल्या पशूंच्यावर प्रयोगात्मक उपचार करून घेतो. जनावर ठीक झालं तर उत्तम, नाही ठीक झालं तर आपलं नशीब, अशी मानायची वेळ येते. आणि म्हणून मित्रांनो, मी अनेक वेळा सांगत असतो, प्रथम प्राधान्य हे शासकीय पशुवैद्यकांना मिळायला हवं. त्यांच्याकडून सेवा करून घ्यायला हवी, त्यांना सेवेसाठी प्रवृत्त करायला हवं. आणि त्यांनी जर काही असा नकार दिलाच तर त्यांच्यावर कायद्याचा अंकुशसुद्धा ठेवता येतो. यासुद्धा बाजू तुम्हाला माहिती असायला हव्यात. अशा ठिकाणी नम्रतेनं सेवा मागावी. तुम्हाला जर योग्य प्रकारची सेवा मिळत नसेल, उलट उत्तरं मिळत असतील, सेवेमध्ये कुठंतरी कुचराईपणा दिसत असेल, तर अशा तक्रारी आपण वरिष्ठ अधिकारी किंवा शासनाकडे जरूर कराव्यात. त्याची दखल होते किंवा नाही याच्याबद्दलही आपलं लक्ष असावं. आणि म्हणून पशुसंवर्धन खातं जे आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्यातील पशुसंवर्धन खातं पूर्णतः कुचकामी आणि निकामी असल्याचं दिसून येत आहे. या खात्याच्या मंत्र्यांचं कार्य मी आज 35 वर्ष पाहतोय. मी स्वतःसुद्धा प्रायव्हेट किंवा खाजगी प्रॅक्टिस करतो आहे, तेही जाहीरपणे करतो आहे. लोकही माझ्याकडे जाहीरपणे येतात, सेवा घेतात. माझ्याकडून एक किमान 50% लोकांना रिझल्ट येत असेल, राहिलेल्या 50% लोकांना 25% लोकांना कमी फरक रिझल्ट मिळत असेल, 25% लोकांना अजिबातच येत नसेल. याचा अर्थ
मी 50% ज्ञानाचा माणूस आहे किंवा त्याहूनही कमी ज्ञानाचा माणूस आहे, या गोष्टीची शहानिशा शासनाने पहिल्यांदा माझ्यापासूनच करावी आणि मग तुम्ही वरिष्ठ पातळीवर, वरच्या लेवलवर जे अधिकारी आहेत ते काय कार्य करतात, त्यांना काम शिल्लक राहिलं आहे का? खाजगी पशुवैद्यकांच्याकडं लोकांचा कल का वाढला, किंवा खाजगी पशुवैद्यकांना खरं तर याच वरिष्ठांनी प्रवृत्त केलं आणि आपण नामानिराळे राहिले. आपणाला शासकीय सेवेमध्ये पगार मिळतो, याचा अर्थ आपण काहीच काम नाही केलं तरी चालेल, कागदोपत्री रंगवून अशी काही जी डॉक्युमेंट्स असतात ती मात्र कटाक्षाने पुढे पाठवली जातात. यामध्ये मात्र या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मानावंच लागेल, कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये कागद बोलतो अशी जी म्हण आहे ते या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर या अधिकाऱ्यांचा कागदच बोलतोय. प्रत्यक्षात खाली तळागाळामध्ये काय चालले याचे भान शासनाला नाही आणि ते त्यांनी विचारात घ्यायला हवं. या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करायला हवा आणि वरिष्ठ अधिकारी कुठे कमी पडतात, आपण त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पगार मोजतो का, आणि अशीच जी काही खोगीरवरती आहे ती पुढे तुमच्याकडून चालू राहणार आहे का? कारण पशुवैद्यकीय सेवा ही अशा स्वरूपाची मिळत राहिली तर कालांतराने हळूहळू पशुधन कमी होईल, पर्यायाने नष्टसुद्धा होऊ शकते. म्हणून या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच शासनाला विनंती की आपण याच्यामध्ये लक्ष घालावं आणि वरिष्ठ पातळीवरून तळागाळापर्यंत सर्वांचीच चौकशी करावी, खातेनिहाय चौकशी व्हावी. जे काही खाजगी पशुवैद्यकीय सेवा पुरवतात अशा लोकांनाही कुठंतरी न्यायाची बाजू शिल्लक ठेवायला हवी, कारण आज त्यांचा चरितार्थ छुप्या मार्गाने का होईना पण आज चाललेला आहे. समाजामध्ये तो उघडपणे दिसतोय आणि तो जरी दिसत असला आणि पर्यायाने अचानक शासनाने अशा लोकांची रोजीरोटी बंद केली तर याने काय करावं हाही प्रश्न शिल्लक राहतो. जसं शासनाने आजपर्यंत शासकीय अधिकाऱ्यांच्याकडेच दुर्लक्ष केलेलं आहे, तसं या बेरोजगार लोकांचा प्रश्नसुद्धा विचारात घ्यावा. जे काळानुसार किंवा कालावधीनुसार जे काही सेवा देत आलेले आहेत, बऱ्या वाईट स्वरूपाची त्यांची जी काही सेवा लोकांना मिळालेली आहे, अशा मुलांना किंवा अशा ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही परंतु शासन मान्यतेच्या संस्थेतून शिकून बाहेर पडलेली जी मुलं आहेत त्यांना त्यांच्या सेवेच्या कालावधीतील कालावधीचा विचार करून त्यांना काही स्वरूपाचं मानधन किंवा त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालावं अशा स्वरूपाचं मानधन द्यायला हवं, हाही माझा विचार मला महत्त्वाचा वाटतो. कारण या खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांच्यामुळंच पशुधन तरलेलं आहे, वाचलेलं आहे आणि जे काही शासनाच्या ACच्या रूममध्ये बसून किंवा पंख्याखाली बसून नुसते कागद रंगवणारे डॉक्टर्स इथं समाजसेवेसाठी उपयोगाला आलेले नाहीत किंवा पशुधन वाचवण्यासाठी त्यांचा कोणताही हातभार इथं लागलेला नाही. तेव्हा या गोष्टीचा सर्व पद्धतीने शासनाने विचार करून जे काय आपला अंकुश आहे तो अंकुश लवकरात लवकर ठेवावा अशी मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. आणि अजून काही ज्या काही समस्या आहेत त्या समस्या किंवा अडचणी की ज्या शेतकऱ्यांच्या असतील, वैद्यकांच्या असतील, त्या
अडचणी मी अशाच थोड्या थोड्या भागानुसार मांडत राहणार आहे, त्या आपण विचारात घ्याव्यात आणि त्याचा विचार व्हावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद.